मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात घडफोडी करणाऱ्या टोळीचा बांगूरनगर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या परिसरातील बंद घरं लक्ष्य करून त्या घरांमध्ये चोरी करण्यात येई। स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शब्बीर सलीम खानसह मोहम्मद आसिफ खान आणि मुस्तफा सिद्दीकी या तिघांना अटक केली। या टोळीनं भगतसिंग परिसरात 7 घरफोड्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे। या गुन्ह्यांमध्ये 69 तोळे सोनं, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू या चोरीला गेल्या होत्या। त्यापैकी 18 तोळे सोनं, 74,000 रुपयांची रोख रक्कम, ॲक्टिवा कार आणि 2 मोबाईल असा तब्बल 17,38,000 रुपयांचा मुद्देमाल हा पोलिसांनी जप्त केलाय। दरम्यान अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। आतापर्यंत 18 तोळे सोनं व इतर साहित्य असं जमा याच्यात रिकवर केलेले आहे। आणखी तपास बांगूरनगर पोलीस स्टेशनकडून चालू आहे। त्यापर्यंत असं लक्षात आलंय की हे ज्यावेळेस संध्याकाळी कोणी घरात नसेल भगतसिंग नगर 1 आणि 2 एरियामध्ये, तर त्या दरम्यान बाहेरून जेव्हा कुलूप असतं त्यावेळेस हे केल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे। बाकी आणखीन तपास पुढे चालू आहे। आणखी काय काय सापडेल ते आपल्याला माहिती आहे।